कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल म्हणजे नसणार जेणेकरून नोटिफिकेशनपर्यंत पोहोचतेच करू शकता. सरकारकडून कांदा खरेदी दरात एकंदरीतच वाढ करण्यात आलेली आहे. काय त्या संदर्भातील बातमी, संपूर्ण घडामोड आपण जाणून घेत आहोत. शेतकरी बांधवांना विनंती आहे, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा विनंती आहे. स्क्रीनवर बघू शकता, सरकारकडून कांदा खरेदी दरात 250 रुपयांनी वाढ. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 250 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून यापूर्वी 1975 रुपये दराने कांदा खरेदी या ठिकाणी केली जात होती. आता त्यामध्ये 250 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. आता सरकारने कांद्याची दर 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे, परंतु सरकारने 3000 रुपये प्रति क्विंटल दर खरेदी करण्याची शेतकरी बांधवांची, कांदा उत्पादकांची मागणी आहे आणि ते झालंच पाहिजे. कारण की आधी कांद्याला 400, 500 आणि 1000 रुपयाच्या आत कांद्याला भाव भेटलेला आहे आणि एकंदरीत इतके दिवस कांद्याला कवडीमोल भाव भेटला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा कवडीमोल भावाने विकला आहे. काही शेतकऱ्यांचा आसमानी संकटामुळे, सुलतानी संकटामुळे कांदा खराब झाला आहे आणि त्यांना या ठिकाणी कांदा ठेवण्यास जागा नसल्या कारणानं या ठिकाणी एकंदरीतच बऱ्याचशा शेतकऱ्यांचं या ठिकाणी कांदा खराबसुद्धा झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत आहे यात काही वावगं नाही आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे आणि वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन सरकारने कुठेतरी सिद्ध केलेलं आहे की शेतकरी विरोधी ही सरकार आहे. आणि 2 पैसे मिळाले आणि 500, 1000 रुपये कांदा भाव आणि 3000 रुपये शेतकऱ्यांना साहजिकच या ठिकाणी रेग्युलर कांद्याला भाव भेटलेला पाहिजेच. कारण एकंदरीतच या ठिकाणी बघितलं त्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. तुम्ही खतं, बियाणे, औषध फवारणी, ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्च वाढला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाववाढ या ठिकाणी झाली आहे. मंजूर खर्चामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि हे साहजिकच आहे. कमीत कमी 3000 रुपये आणि जास्तीत जास्त कितीही म्हणजे 8-10 हजार रुपये शेतकऱ्यांना भाव भेटला पाहिजे, परंतु कमीत कमी 3000च्या आत कांद्याला भाव या ठिकाणी आला नाही पाहिजे. ही महत्त्वाची वस्तुस्थिती. धन्यवाद.